राज्यभरात होळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतोय। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना मांडत होळी साजरी केली जाते। मुंबईमधील प्रतीक्षा नगर परिसरामध्ये मुंबईकरांना होत असलेल्या प्रदूषणाच्या त्रासाची संकल्पना मांडत प्रदूषणाचा डायनोसॉर होळीच्या रूपात उभारण्यात आलेला आहे। या प्रतिकात्मक प्रदूषणाच्या होळीचं दहन गुरुमाऊली मित्रमंडळातर्फे करण्यात येणार आहे। होळीतून सामाजिक प्रश्नांवरती लक्ष केंद्रित केलं जात आहे। प्रदूषणाची समस्या ही मुंबईकरांना नेहमीच भेडसावत असते आणि त्याच प्रदूषणासंदर्भातलं एक प्रतिकात्मक होळी इथे उभी करण्यात आलेली आहे। तिचं दहन केलं जाणार आहे आणि या माध्यमातूनच या सणांच्या माध्यमातूनच सामाजिक प्रश्नांकडे देखील लक्ष दिला जातोय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण पाहतोय आज होळी पौर्णिमा आहे, ठिकठिकाणी होलिका दहन आता होणार आहे आणि रंगांची उधळण देखील आजपासून सुरू होणार आहे। असं असताना सणांच्या माध्यमातून आपण जेव्हा सामाजिक प्रश्न हाताळतो किंवा प्रश्नांकडे लक्ष देतो, त्यानुसार जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी एक मोलाचा संदेश आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि असाच संदेश या होळीच्या माध्यमातून दिला जातो आहे। या संदर्भात अधिकचा तपशील। जान्हवी, मी सध्या प्रतीक्षा नगरमध्ये आहे आणि खरं तर आजपासून रंगांची उधळण होतीये। मात्र ज्या गोष्टींमुळे तरुणाई असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्या जीवनाचे बेरंग होतात अशा गोष्टी म्हणजे नशा आणि रम्मी। आत्ताच सुरू झालेले जे काही आपण माध्यमांवरती पाहतो किंवा जाहिरातींमध्ये पाहतो, रम्मी ॲपचा एक वेड तरुणाईमध्ये त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये आहे। याच्यामुळे पैशांचा ऱ्हास होतो, त्याचप्रमाणे नशेकडे देखील अनेक जण वळालेले आहेत। त्यामुळे ही एक प्रतिकात्मक होळी जी आहे ती कालिका होळी महोत्सवाच्या माध्यमातून उभारण्यात आलेली आहे। खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होतो किंवा त्यांच्या जीवनामध्ये ऱ्हास होत असतो। त्यांनी या ठिकाणी पार्टी इस नशे को जो अपनाएगा जीवन भर वो पछताएगा अशा प्रकारची पार्टी देखील केलेली आहे। आणि या ठिकाणी जे काका आपण पाहतोय त्या या काकांनीच ही संपूर्ण जी काही थीम आहे ती बनवलेली आहे। त्यांना सध्या बोलता येत नाहीये, त्यामुळे आपण त्यांच्याशी बातचीत करू शकणार नाही। मात्र मंडळातले काही पदाधिकारी आहेत। दादा, किती वर्षापासून आपण इथे होळी साजरी करताय आणि काय नेमक्या संकल्पना आपण या ठिकाणी मांडत असतात? जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आम्ही होळी महोत्सव साजरा करतो आणि दरवर्षी होळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न कालिका होळी महोत्सव मंडळातून होत असतो। यंदा तुम्ही जर बघाल तर कालिका मित्रमंडळाने 20 फुटी कागदी देखावा तयार केला आहे, जो नशेविरुद्ध जर तुम्ही बघाल तर तरुण पिढी सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रम्मी असेल किंवा दारू असेल किंवा अन्य इतर व्यसनाची साधने असेल त्याच्यात वाहून जात आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हाच आमचा प्रयत्न असेल। आणि गव्हर्नमेंटने सुद्धा म्हणजे सरकारने सुद्धा कुठेतरी ह्याला सेन्सर आणण्याची गरज आहे की ऑनलाईन रम्मी आपण बघतो इझिली डाउनलोड होतो, कोणी खेळू शकतो आणि मग 10 वर्षातली 15 वर्षातली मुलं लाखो रुपये हरताना पण आपण पाहिलेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याचंच हे आम्ही दहन करणार आहोत। नक्कीच आपलं मंडळ यासाठी काही वेगळे प्रयत्न करतायत का किंवा जनजागृतीसाठी काही करताय? कारण ऑनलाईन रम्मी ॲप आहे, त्याचप्रमाणे दारू जी कुठेही आता उपलब्ध होऊ शकते, तरुणाई त्याकडे आकर्षित होते, यासाठी काही आपलं मंडळ वेगळं काही करतं? आमचं मंडळ दरवर्षी काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करत असतो। गेल्या वर्षी आम्ही भ्रष्टाचार विरुद्ध हे केलं होतं, प्रतिकृती उभारली होती। आता यावर्षी आम्ही ओल्ड मंकची म्हणजे जी आता लहान तरुण पिढी आहेत ती सध्या त्यामध्ये चाललेली आहे, आपण बघतोय किती वर्ष झाली आणि सरकार आता त्यावर जास्त लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं आहे। आणि सध्या आपण बघतोय ऑनलाईनद्वारे ते रम्मी खेळतात आणि कुणाल, या सगळ्या भावना आपण जाणून घेणारच आहोत, मात्र तुर्तास धन्यवाद।